सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्। ओम शांती शांती शांती। या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय आता 10वी पास झालेले सर्व यशस्वी विद्यार्थी, आता 10वीला असणारे सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग आणि माझे सहकारी, मी 2 स्टोरी सांगणार आहे इथं फक्त। आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता तुम्ही पास होऊन बाहेर समाजामध्ये वावरणार आहात, तर वावरत असताना तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एक, तुमचं ध्येय गाठण्यासाठी ध्यास, ते करण्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्न केल्यानंतर यश, हे तुम्हाला हमखास मिळणारच आहे। तर त्याच्यासाठी एक छोटी स्टोरी आहे। गणेश शिंदे नावाचे एक कवी आहेत, व्याख्याते आहेत, त्यांचं मी व्याख्यान ऐकलं होतं। MBAचा क्लास चालू होता आणि MBAच्या क्लासमध्ये वर्ग चालू असताना त्यांच्या वर्गामध्ये एक बोबडा विद्यार्थी होता आणि ते प्रत्येकाला त्यांची अँबिशन विचारत असतात की तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय। मग तो बोबडा विद्यार्थी काय म्हणतो, त्याला र म्हणता येत नाही, तो काय म्हणतो, सल मला मार्केटिंग मध्ये करियर करायचंय। काय म्हणतो, सल मला मार्केटिंग मध्ये करियर करायचंय। सर म्हणतात त्याला, अरे बाबा तुला र म्हणता येत नाही आणि तू मार्केटिंग मध्ये कसं काय करियर करणार। नाही सर, मी करणारच असं म्हणतो। मग सर म्हणतात की आपण यांची सर्वांची परीक्षा घेऊ आणि सगळे टॉपर असतात, त्याच्यासोबत तो बोबडा विद्यार्थीही असतो। त्यांनी काय करतात, रामायणाची बुक आणतात, प्रत्येकाला 100 प्रती देतात आणि म्हणतात की तुम्ही हा सगळे जो विकून येईल, जो हा सर्व विकेल तो मार्केटिंग मध्ये पहिला येणार, असं तो सांगतात सर। हे सर्वजण जातात, म्हणतात काय आपल्या एका झटक्यात आपण याच्या 100 प्रती विकूत, असं सगळे क्लेवर विद्यार्थी म्हणत असतात आणि ते खुश असतात। जेव्हा ते मार्केटमध्ये जातात तेव्हा खूप कशुषीने प्रयत्न करतात, पण प्रत्येक क्लेवर विद्यार्थी कोणाच्या 6, कोणाच्या 8, कोणाच्या 10, लास्टली 20 प्रतीपर्यंतच ते क्लेवर विद्यार्थी विकतात। मग हा बोबडा विद्यार्थी उठतो, मग त्याला सर विचारतात तुझ्या किती विकल्या। तो म्हणतो, सर माझ्या सगळ्या विकल्या। मग ते म्हणतात की तू कोणती स्ट्रॅटेजी वापरलास, तू काय यूज केला जेणेकरून तुझ्या सर्व प्रती विकल्या गेल्या। त्यावेळेस तो म्हणतो, सर मी प्रत्येकाच्या दरवाजात गेलो आणि म्हटलो रामायण खरेदी करा, नाहीतर मी रामायण वाचून दाखवतो। तुम्ही रामायण खरेदी करा, नाहीतर रामायण वाचून दाखवतो। ऍक्च्युअली बोबडा बोलणं हा त्याचा काय विकनेस आहे, लक्षात आलं। बोबडे बोलणे हा त्याचा विकनेस आहे, पण त्याच्या विकनेसला त्याने त्याची स्ट्रेंथ बनवलं आणि तो काय केला, पूर्ण वर्गामध्ये कायला प्रथम आला। तसा तुम्हाला जरी आता मेरिट स्टुडंट आहेत, डिस्टिंक्शन आहेत, पास झालेले विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने आपली स्ट्रेंथ काय आहे हे ओळखा आणि तुम्ही समाजामध्ये कूच करा, पुढे जा, भन्नाट जगा। मी म्हणणार नाही तुम्ही की भन्नाट नका जगू, प्रत्येक दिवसाचा तुम्ही आस्वाद घ्या, परंतु त्याप्रमाणे प्रयत्नही करा आणि पुढे जा, जसा आपला प्रणव गेलेला आहे। हे झालं विद्यार्थ्यांसाठी। त्याच्यानंतर आणखी इथं खूप सारे पालक आहेत, पालकांसाठी मला एक गोष्ट आहे। आपल्या लातूर शहरातील विठ्ठल रहाणे, सर्वांना माहित आहेत का विठ्ठल रहाणे कोण आहेत? डॉक्टर। कोण आहेत? डॉक्टर, प्लास्टिक सर्जन। एक शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांची परिस्थिती फार नाजूक होती। जेव्हा त्यांनी लहान असताना त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं असतं की शेजारच्या बाईची तू एक साडी घेऊन ये, कारण की त्यांच्या आईला लग्नाच्या मंगल कार्यामध्ये जायचं असतं। तेव्हा त्यांच्याकडे स्वतःची साडी घालून जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते। मग ते साडी घेऊन देतात आणि आईला विचारतात तू अशी साडी का मागवलीस, तर बाळा माझ्याकडे तेवढी साडी नाही घेऊन जाण्यासारखी। तेव्हा ते हतबल होतात आणि तेव्हा प्रण करतात की मी मोठा होऊन खूप मोठा बनेन आणि माझ्या आईला मी खूप साड्या घेऊन देईन। आणि ते किती सर्वश्रेष्ठ प्लास्टिक सर्जन बनले।
करणारे डॉक्टर बनलेले आहेत. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि वडिलांची एक अपेक्षा असते बघा. वडिलांची काय, तर त्यांचे लहाने डॉक्टरांचे वडील काय म्हणतात की ते 90 वर्षाचे असून सुद्धा वाऱ्यासारखे चालतात. त्या चालण्याचा गमत काय, तर ते शांततेसात सांगतात, माझा मुलगा विठ्ठल लहाने हा प्लास्टिक करणारे सर्जन आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांना फक्त काय लागतं, तर माझा मुलगा हा कुठंतरी प्रगती केला पाहिजे, कुठंतरी यश मिळवलं पाहिजे. अहो हिरो तर खूप बनतात, हिरो खूप बनतात, पण तुम्ही केव्हा जिंकाल, जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या जीवनामध्ये हिरो बनतात. कारण की आई वडिलांना फक्त एकच लागतं की माझा मुलगा आणि माझी मुलगी काहीतरी बनली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण जे काही बनणार आहात त्याच्यातील थोडासा भाग एक आपली सामाजिक बांधिलकी आहे म्हणून समाजासाठी तुम्ही द्यायला शिका. तुम्ही काही जरी बनलात तर त्याच्यातला थोडासा पार्ट आपण समाज